चला बॅटिंग आहे तर 11 मधलाच या यार. स्ट्राईक एंड मध्ये सदानंद आणि प्रितेश नॉन स्ट्राईकला. प्रितेश करता पडणार चेंडू आणि लाऊड अपील केली जाते पंचांकडे कॉट बिहाइंडची, परंतु पंच तटस्थ आहेत. निश्चितच साऊंड तितका व्यवस्थित आला नाही नसल्या कारणे निश्चितच हा चेंडू निर्धाव म्हणून घोषित केला जातोय. मात्र स्टँड अँड फटका कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावर मारला फटका सीमारेषे पार. प्रितेशच्या बॅटिंग पहिला षटकार ह्या इनिंग मधला. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी मॅक्सिमम युजिट षटकार प्रितेशच्या बॅटीतून. आपण पाहतो या झंझावात प्रितेशचा सुरुवात झालेली आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने झंझावात सुरुवातीला केली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र चेंडूला थांबून पाठवून दिलेला आहे कावकोरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार क्रमांक 3. चेंडूवरती हिट केल्याचा प्रहार करण्याच्या षटकार ठोकले जातात प्रितेश यांच्या मार्फत. 19 धावा फलकावरती आहेत ज्या ठिकाणी लास्ट बॉल बाकी आहे पहिल्या षटकातला. कल्पेशवरती चढवलेला हल्ला बॅक टू बॅक 3 षटकार आणि अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. मात्र पंचांकडे लक्ष वेधून राहिलेला आहे. यस नोचा इशारा पंचांचा. नो वरती बाईच्या स्वरूपात 4 धावा ऍड केल्या जात आहेत. पिचच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्या कारणे वाईडचा इशारा नोचा इशारा होतो पंचांकडनं आणि 9 वरती 4 म्हणजे प्लस 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड होतील. 5 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर धावा फलकावरती पाहिल्या तर 24 धावा म्हणजे सुरुवात फ्लाइंग पद्धतीने केली गेलेली आहे तालील संघाकडनं. 24 धावा लास्ट बॉल आहे. अजून स्ट्राईक एंडवरती प्रितेश आहे. फ्री हिटचा चेंडू प्रितेश करता पडणारा हा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. क्या बात है, हेलीकॉप्टर उड़ाया है और जाके गिरेगा बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. षटकार येतोय प्रितेशच्या बॅट
30 धावा फलकावरती, म्हणजे या स्पर्धेमधला सर्वात मोठं षटक हे 30 धावांचं. कालच्या दिवसामध्ये 29 धावांचं होतं, आज 30 धावांचं हे घडलं गेलेलं आहे. 4 षटकार 9 वरती मागे गेलेल्याच्या 4 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 30 धावा फलकावरती. गोलंदाजाचं नाव सुनील येतोय गोलंदाजी मार्गवरती. या झंझावाताला थोडासा थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी. सदानंद स्ट्राईक एंड वरती. कुटपाय चेंडूवरती प्रहार केला, जो चेंडू हवे झेल खाली. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, तर या झेल पोहोचला. क्षेत्ररक्षक पोहोचला होता, झेल सुटला. आणि का सुटणार नाही, कारण दबाव आहे. पहिल्या षटकामध्ये 30 आलेले आहेत, तर यापुढे विचार केला असेल. झेल आलेला आहे, झेल खूप हवेत. चेंडू उंचावरती होता आणि एवढ्या उंचावरचा झेल टिपता आलेला नाहीये. एक धाव काढली गेली, स्ट्राईकवरती आणलं गेलं प्रितेश यांना. प्रितेश आता मात्र आड्या बॅटने मारला फटका, जमीन लगत गेलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेला आहे. वेगाने चेंडूवरती स्वार होतोय आणि त्या चेंडूला चून फेक. एकच धाव घेतली जाते या चेंडूवरती आणि एकेरी धावसंख्येवरती आता मात्र भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कारण गोलंदाजी सुद्धा सुनीलची प्रशंसित केली जाईल. कुटपांच्या चेंडूवरती हिट केला जातोय. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. सहा धावांनी धावसंघामध्ये बाद धावसंख्या 38 38 धावा फलकावरती. या षटकाची सुद्धा सुरुवात झालेली आहे फोडण्याची. पहिल्या 2 वरती 2-1 आले होते. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाले होते. चेंडू परतून जाण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकामध्ये निश्चित आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला गेलेला आहे आणि या 4 चेंडूमध्ये 8च धावा आलेल्या आहेत. कुटपाय चेंडू, त्या चेंडूवरती हिट केलेला आहे. चेंडू हवे त्या नॉमॅस लँड मध्ये टप्पा पडला जाईल. चेंडूचा 1 धाव कंप्लीट. दुसरा करण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी धावून यशस्वी पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावसंख्येमध्ये धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचत ती 40 रन ऑन द बोर्ड. दुसरं षटक अजूनही मार्गच आहे. दुसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या षटकामध्ये तब्बल 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्यामध्ये आले होत्या 30, यामध्ये 10 आल्या आहेत. म्हणजे कुठेतरी या षटकामध्ये सुनीलने रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही फलंदाजांना. तर मात्र टप्पा पडून निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. दुसरा षटक या ठिकाणी संपलं जाते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण फलकावरती पाहिली तर एकही गडी न गमावता या ठिकाणी ताडीलचा संघ फलकावरती लगावतो 40 धावा. म्हणजे 20-20च्या सरासरीने खेळत ताडीलचा संघ आतापर्यंत 40 धावा कुटतोय आणि शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी केली जाईल अजूनही, कारण सदानंद खेळपट्टीवरती आहे, प्रितेश खेळपट्टीवरती अजूनपर्यंत आहे. तर निश्चितच या शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण धावा या ज्या फ्लो पद्धतीने चाललेल्या त्या थांबवणं सुद्धा गरजेचं आहे. तर निश्चितच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय सागर येतोय गोलंदाजी मार्कवरती हे षटक टाकण्यासाठी. आणि सागरने जर या षटकामध्ये निश्चित कमीत कमी धावा खर्च करणं, तर निश्चित जी समोर चेसिंगसाठी टोटल येईल ना ती थोडी कमी राहील. परंतु एका ठिकाणी प्रितेश काय विचार करेल की मोठ्यात मोठे फटके एक्झिट करून धावसंख्येची वाटचाल वाढवावी, एक मोठी टोटल सेट करूया जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये डिफेन्स साठी आपल्याला सरळ ठरेल. दरम्यान पहिल्या चेंडूवरती आलेला आहे चौकार. प्रितेशच्या बॅटीतून 4 धावांनी वाढ. यस DJ
सुमित यांचं वादनाच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी अट्रॅक असतो तर डीजे सुमित या ठिकाणी आपल्या प्रत्येक चेंडूमध्ये लक्ष असते, कॉमेंटेटरकडे लक्ष असते, खेळाकडे की ज्या ज्या वेळी आपल्याला वाजवायचं आहे त्या ठिकाणी आणि आपण आपलं काम चोखपणे बजावावं. दरम्यान आता मात्र हा चेंडू फाईन लेगच्या दिशेला निश्चितच मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटीची कड लागून शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय सुनील यांच्या मार्फत आणि फेकी होईल ते परत मला वाटते एकही धाव आलेली नाही चेंडूवरती. दोन चेंडूचा आता खेळ जमलेला फक्त 4 धावा खर्च केलाय. पहिल्यावरती आलेला चौकार, त्यानंतर थोडासा कमबॅक करून डॉट सुद्धा चेंडू टाकलेला आहे आणि प्रितेश समोर चेंडू डॉट करणं म्हणजे कमालीची गोष्ट. आता मात्र सॅन्डिलवर फटका, कॉमेंट्री बॉक्स दिला चेंडू सीमारेषे पार, षटकार 6 धावा. सहा धावांनी वाढ, धावसंख्या 50, 50 धावा फलकावरती लगवल्या जातात. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी बाल बाल बचा है बल्ले से और इस बार पुल फटका एग्जिट किया गया लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात किया गया है. एक रन कंप्लीट और दूसरे रनों की मांग और दूसरी रन भी यहां पर पूरी हो चुकी है. 2 रनों से यहां पर स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 52 रन ऑन द बोर्ड, 52 धावा फलकावरती. दोन चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत. मात्र सूर्य एक चेंडू टप्पा पडल्यानंतर निश्चितच फुल लेन डिलिव्हरी होती, परंतु चेंडू थोडासा फिरल्यानंतर चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल आहे, येणारा षटकार 58, चौकार 56, 2 धावा 54 धावा. जर एकीच आली तर 53 धावा फलकावरती लगावल्या जातील, परंतु या चेंडूवरती दर्शवेल चेंडू जातो निर्धाव म्हणजे 52 वरती धावसंख्या स्थिरावली जाते आणि 3 षटकामध्ये 53 धावांचं टार्गेट येऊन राहते कोंगळे संघासाठी. येस, 1 ओव्हर 30 होता, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 10 धावा आणि त्यानंतर आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळत असताना सुद्धा शेवटच्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, दोन्ही फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि फक्त 12 धावा खर्च करत तो आपला स्पेल संपवला आणि अखेरीस आपण पाहिलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि 52 धावा लगावल्यानंतर आपण पाहतोय कोंगळेचा संघ या ठिकाणी डगाऊडमध्ये येतोय आणि मैदानामध्ये जाईल प्रथम 11 ताडीलचा संघ, ज्या ठिकाणी त्यांना 53 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि कोंगळे संघाला 53 धावा चेस करायच्या आहेत. दिसते या धावा चेस होतील का, या धावा डिफेंड होतील का, यावरती सुद्धा लक्ष असलं जाईल, यावरती सुद्धा विचार विनिमय केला जाईल आणि याचा खेळ सुद्धा आपल्या समोर दर्शवला जाईल. तर दरम्यान वसई नगरीमधील वसई तालुक्यातील बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक श्री भरतजी मोरे सरांचं या स्पर्धेमार्फत आजच्या दिवसामध्ये सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. दरम्यान वळूया सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी 3 षटकामध्ये 53 धावांचं टार्गेट कोंगळे संघासाठी आहे. याचा लेखाजोखा निश्चित आपण ऐकणार आहोत. माझे साथी समालोचक अंबाडी नगरीमधील बुलंद आवाज, अंबाडी नगरीमधील एक सुमधुर व्हॉइस आपण पाहतोय मोनीजी पाटील यांच्या मुखातून.
प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती बनवला गेला टोटल 53 धावा बनवल्या गेल्यात, 52 धावा बनवल्या गेल्यात आणि 53 धावांचं आव्हान आहे. 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पारंपरिक आपण जोडी पाहतोय. ओपनिंग पेअर्स एका बाजूने कल्पेश, दुसऱ्या बाजूने सागर आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सदा तयार. पहिला बॉल ऑप्समच्या बाहेर होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि रिधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 0 या आकड्यावरती आपण पाहतोय. 53 धावांचं आव्हान दिलंय. मागची मॅच आपण पाहिली होती त्यामध्ये 81 धावांचं आव्हान होतं, पण ते थांबवलं गेलं. तर या मॅच मध्ये पाहावं लागेल या 53 धावांचं आव्हान पार केलं जाईल का. कालचा दिवस जर बघितला गेला तर कालच्या दिवसामध्ये फलंदाजांचा बोलबाला खूप चांगल्या पद्धतीने राहिलेला, पण आज मी म्हणेन की इक्वल गेम आहे. ज्या पद्धतीने फलंदाजांनी प्रभावशाली केलं तितकंच चांगल्या पद्धतीने गोलंदाजांनी देखील आज आपला दबदबा ठेवण्यामध्ये कायम राहिलेत. आणि या मॅच मध्ये देखील पहा, पहिले 2 चेंडू डॉट आलेत सदाच्या माध्यमातून आणि अशा प्रकारचं स्टार्ट मिळवावा. पुढचा बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील, स्वतः गोलंदाज पोहोचलेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कंप्लीट केली जाईल. विकेट क्रमांक पहिला 0 या आकड्यावरती 53 रनचेस मध्ये लागणारा पहिला झटका. डीजे वरती मधुर संगीत लागायला लागले ना की अंग थरकतोय आणि आतमध्ये पंचांचा देखील आणि आमच्या स्कोररचा देखील हळूहळू का होईना पण अंग थरकायला लागले होते. पंच देखील बघितले तर थोडंसं त्या मधुर संगीतावरती आपले पाय थिरकवले त्यांनी देखील. चला जाऊयात पुन्हा मॅच कडे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 0, विकेट गमावला गेला पहिला आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे कल्पेश. 2 डॉट बॉल आले होते. तिसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो ऑप्समच्या बाहेर, पण बॅटच्या स्टिकर असतो ना वरती लागला चेंडू आणि म्हणून की काय चेंडू हवेमध्ये दर्शवला गेला. पुढचा बॉल ऑप्समच्या बाहेर ठेवलाय. पंच वळतील, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती श्री गणेशा करताना आपण पाहतोय. धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावरती जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट देखील गमावला गेला. 1 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या 1. आडव्या पट्ट्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण नाही बॅटवरती घेऊ शकले चेंडूला आणि अजून 1 डॉट बॉल पाहायला मिळेल. बघा अजूनपर्यंत वैयक्तिक खाता एकही फलंदाजाने ओपन केलेलं नाहीये. आपण आतापर्यंत दुसरा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. या आधी कल्पेशने फेस केला होता. आता जर बघितलं गेलं तर वैभव आहेत बॅटिंग वरती. आणखी एक चांगला बॉल पण पंचांचा इशारा काय येईल तर इथे नो बॉल आणि हा नो चेंडू आहे ओव्हर स्टेपिंगचा आणि अतिरिक्त धाव तिथे दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 धावा फळकावरती जोडलात आणि या दोन्ही धावा फळकावरती अतिरिक्तच्या स्वरूपात आल्यात. याआधी वाईड चेंडू पाहिलेला, आता नो चेंडू पाहिलाय आणि नो आहे म्हणजे अर्थात येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल, अर्थात इथून फलंदाजाला परमिशन असेल. ओहो, फ्री हिटचा चेंडू देखील डॉट नाही बनवू शकले बॅटवरती चेंडूला. गरजेचं आहे बॅटवरती चेंडूला घेणं फार गरजेचं आहे कारण की 53 धावांचा तुम्ही पाठलाग करताय. जितके डॉट बॉल तुम्ही खेळाल तितका तुमचा दबाव वाढत जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये मग तुमचा रन रेट देखील आहे तो मग इतका होईल की मग त्या चेस करताना थोडंसं कठीण जाऊ शकतं. हवेमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, लॉंग शॉट मिडॉनला चेंडू आहे आणि तदनंतर जर बघितलं तर फेकी करेपर्यंत 1 सिंगल धाव बनवली जाईल का. 1 सिंगल धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं षटक देखील समाप्त झालाय. नाही घेतलेलं ना, नाहीये धाव कुठल्याच प्रकारची कारण की नॉन स्ट्रायकर एंड वरती जर बघितलं तर सागरची कॉलिंग होती, थांबवलं गेलं. सागर स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. धावा फळकावरती जर बघितला गेला तर 2च आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 विकेट देखील गमावला गेला आणि या दोन्ही धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 53चा पाठलाग करताना 2 या आकड्यावरती धावसंख्या थोडीशी बिकट परिस्थिती आहे.
सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही, पण गोलंदाजाच्या पक्षाकडनं जर बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने एक्सपेक्टेशन्स होते, जसा स्टार्ट मिळावा तो स्टार्ट बॅटिंगवरती तर मिळाला, पण त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली चालू आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय अजय. दुसरं षटक हाताळण्यासाठी पण यावेळेस पॉवर प्लेचं निर्बंध देखील हटवलं जाईल. दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेग पाहतोय. मिड विकेट आहे, लॉंग ऑन पाहायला मिळेल, लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. असा प्रकारचा फील्ड सेटअप आउटफील्डला. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल पाहायला मिळेल. कुठल्याच प्रकारची धाव नाहीये आणि हा थोडासा का होईना आपण स्ट्रगल करणारा इश्यू आपण पाहिला फलंदाजाच्या माध्यमातून की एकही चेंडूला चांगल्या पद्धतीने कनेक्ट नाही करू शकले. चेंडूच्या मेरिट पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखी एक चांगला बॉल, पण तितक्याच चांगल्या पद्धतीने इथे चेंडूला कनेक्ट केलाय. हा मोठा फटका. आणि मग सागरने मागच्या अंतिम चेंडूवरती एक सिंगल का नव्हती घेतलेली, ती काची उत्तरे या चेंडूवरती देताना पाहायला मिळेल. निघून गेलाय सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. अशा प्रकारचे फटके गरजेचे आहेत. धावा फळकावरती जोडला गेला 8 या आकड्यावरती. पहिला मोठा फटका पहिला बॅट मधून धाव येताना पाहिला आपण सागरच्या माध्यमातून. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न केला, हवेत मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले. गोलंदाजाने देखील प्रयत्न केले होते पण प्रेडिक्ट नाही करता आलं चेंडूला आणि एक सिंगल धाव, एकही धाव नाही घेतली. स्ट्रायकर एंड वरती सागर आहेत. सागरला स्ट्राईक हवी आहे आणि गरजेची आहे. सागरकडे क्षमता आहे, त्या क्षमतेला आता शक्तीमध्ये वापर करतील का? डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीने धावा फळकावरती 8. इथे हुक करण्याचा प्रयत्न होता, बॉल चाललाय फाइंडला, सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फळकावरती वाढला देखील. या षटकातील चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. थोडं 4 आणि 4 चेंडू मध्ये जर बघितलं तर 2 मोठे फटके आपण पाहिलेत. एक षटकार पाहायला मिळाला, एक सागरच्या बॅट मध्ये नुकताच चौकार आलाय आणि टोटल धावा देखील फळकावरती वाढवल्या 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 2 होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि तिसरी अतिरिक्त धाव या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतायत 13 या आकड्यावरती. निव्या स्पोर्ट चषक 2024 आपण पाहतोय. खेरडे संघ आपण तयार राहायचंय. इथे अष्टावध्वस्त दांडी गोल. सागरला देखील परतावं लागेल. विकेट क्रमांक 2. दोन विकेट गमावले गेले आणि 2 विकेटच्या नुकसानवरती आता परिस्थिती थोडीशी बिकट आहे. पण या बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारे करावे लागतील. शुभमला पाहतो नवीन बॅटर. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती शुभम. आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता, निघून गेला चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. षटक समाप्त झाले 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती आपण टोटल पाहतोय 13 या आकड्यावरती. म्हणजे अर्थात आता जर बघितलं गेलं इक्वेशन कडे तर 12 चेंडू आणि या
3 षटकांची मॅच आहे. ओके फाईन. 6 चेंडू आणि विजयासाठी आता इथून धाब्यांची गरज आहे. टोटल 40. या आधीच्या मॅचेस आपण जर बघितला गेला 4 षटकांच्या खेळवल्यात, आता 3 षटकांची मॅच पाहतोय. कारण की जसं सत्र पुढे जाईल वेळ देखील वाचवणं फार गरजेचं आहे आपल्याला. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलची मॅच मुंबई सम्राट हा संघ इथे दाखल होणार आहे, जो कालच्या दिवसामध्ये क्वालिफायर राहिला. चर्चेत असलेला संघ कालच्या दिवसातील आणि त्याच्या विपक्षातील आजच्या दिवसातला क्वालिफायवाला संघ. हवेमध्ये खेळलाय, निघून जाईल मिड विकेटला क्रॉस करताना. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. एकोणाविसावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक दुसरा वेट केला आणि सरळ थेट पाठवलाय. आणखी एक ब्लास्ट, लगातारचा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. अफलातून स्टार्ट कदाचित सुरुवातीला मिळाला असा किंवा सुरुवातीच्या घटकामध्ये अशा प्रकारच्या धावा मिळाल्या असत्या तर परिस्थिती कदाचित आता वेगळी असती. पण म्हणतात ना की वेळ निघून गेल्यावरती काही करू शकत नाही आपण. पण बघा, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले. येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये देखील या फलंदाजाला कॉन्फिडन्स देऊ शकतं. येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये हाच कॉन्फिडन्स किंवा या संघाला मग बॅटिंग ऑर्डर मध्ये देखील आपण चेंजेस करताना पाहू शकाल. तिसरा चेंडू पुन्हा उडवण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला. यावर क्षेत्ररक्षक चुकी करेल. हा चेंडू देखील निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 2 मोठे फटके षटकार आणि तदनंतर मिसफील्डच्या जोरावरती चौकार. सरळ खेळलेत लॉंग ऑनला क्लिअर करताना. हा देखील अजून एक धमाका. की चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतायत फलंदाज. मग पाठीमागे का ठेवला होता. 35 धावा. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण यावेळेस लॉंग ऑनला अडवलं जाईल. मागच्या 4 चेंडूवरती मोठे फटके पाहिले. 3 6 आले, 4 चेंडूमध्ये 1 चौकार आला आणि आता 5व्या चेंडूवरती 1 सिंगल धाव आली आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 36 आहेत. आता औपचारिकता बाकी राहिले या मॅच मधली अशीच म्हणावं लागेल. 53 रनचे दिला प्रथमतः बॅटिंग करताना. तदनंतर गोलंदाजी चांगली झाली आणि डेप्थ मध्ये बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. आक्रमक फटके, पण मॅचला फिनिश करू शकले नाही. हार्डला खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. मॅच होतं फिनिश आणि या मॅचचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे रितेशला, ज्याने 4 षटकार 2 चौकार जोडले. टोटल जर धावा फळकावरती बघितला तर रितेशने बनवल्या गेल्या 36 धावा बनवल्या त्याच्या बॅटमधनं आणि आपण रितेशला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच.